मित्रांनो, या क्षणी जर तुम्ही एखाद्या चिंतेमध्ये असाल आणि चिंता थांबत नसेल तर हा ऑडिओ तुमच्यासाठी आहे. नक्की ऐका. चिंता म्हणजे काय? चिंता म्हणजे आपला मेंदू एखाद्या विषयावरती नकारात्मक विचारांची साखळी तयार करतो. तो भविष्यातील एक कल्पित भयावह चित्र उभं करतो आणि आपण त्या चित्राला खरे समजू लागतो. परिणामी बेचैनी वाढते, हृदयाची धडधड वाढते आणि आपण अधिकच विचारात अडकून जातो. पण मित्र हो, लक्षात ठेवा, या अशा विचारांना प्रथम ब्रेक देणं गरजेचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने कसा ब्रेक द्यावा ते मी या ठिकाणी सांगतो. समजा तुम्ही घरी आहात आणि एखाद्या चिंतेत असाल, अशा वेळी बसून राहू नका. लगेच जागेवरून उठा. प्रथम पाणी प्या, एखादा ग्लास, आणि थोडी शारीरिक हालचाल करा आणि लगेच एखादं छोटं काम करायला सुरुवात करा. उदाहरणार्थ, घर आवरा, पुस्तके असतील तर त्यांची नावं वाचा आणि ते व्यवस्थित अरेंज करून ठेवा. कपाट जरा व्यवस्थित करता आलं तर पहा. कॅलेंडर काढून त्याच्यामध्ये भविष्यातल्या महत्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि 5-10 मिनिटांचा जर घराच्या बाहेर फेरफटका मारून आला तर उत्तमच. आणि जर समजा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसचं टेबल आवरा, फाईल्स लावा किंवा 5 मिनिटं चालून या. तुम्हाला जे काय योग्य वाटेल ते करा आणि मध्येच पाणी पिणं सुद्धा आवश्यक आहे. आता तुम्ही विचाराल, हे इतकं साधं काम खरंच उपयोगी पडतं का? हो, या मागे विज्ञान काय आहे ते आपण समजावून घेऊ. जेव्हा आपण चिंता करतो तेव्हा मेंदूतील अमिगडाला हा भाग सक्रिय होतो. तो सतत धोका दाखवत राहतो. यामुळे विचार आणि वास्तव यामधला फरक ओळखणं कठीण जातं. पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक लक्ष दुसरीकडे वळवतो, शरीराची हालचाल करतो, एखादं काम सुरू करायला घेतो, तेव्हा मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो आणि हा भाग सत्य असत्य काय याची तपासणी करतो. तो विचारांना प्रश्न विचारतो, हे खरंच घडणार आहे का? यावर काय उपाय असू शकतो का? म्हणजे जो मेंदू आधी चिंताजनक चित्र तयार करत होता तोच आता उपाय शोधायच्या कामी लागतो. लक्ष वर्तमान क्षणामध्ये येतं. अतिविचारांची साखळी तुटते. म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मन जेव्हा रिकामं असतं ना तेव्हा चिंता निर्माण करतं आणि मन आणि शरीर जेव्हा व्यस्त होतं तेव्हा त्यावर उपाय सापडतात. मित्र हो, चिंता आपोआप थांबत नाही. तिला ब्रेक द्यावा लागतो आणि तो ब्रेक छोट्या छोट्या कृतीने देता येतो. काहीतरी काम सुरू करा, शरीराची हालचाल सुरू करा, विचारांना ब्रेक द्या, वर्तमानात या आणि मेंदूला कल्पनेमधून वास्तवामध्ये आणा. हा चिंतेवर आधारित तिसरा ऑडिओ आहे. चिंता काळज्या कमी कशा कराव्यात याबाबतचा तिसरा ऑडिओ. जर हा ऑडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की इतरांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतर ऑडिओ ऐकण्यासाठी युट्यूबवर जाऊन सुभाष नागप लाईफ कोच मराठी शॉर्ट्स असे सर्च करा. पुढच्या ऑडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.